Hello student, I am Mr. Deepak Ahirrao sir, Pimpalgaon High School, Pimpalgaon Baswant. Today we are to learn about the science subject standard 8 chapter number 5 inside the atom. Okay, now we are going to learn about the new topic Thomson's plum pudding model of atom. Okay, Thomson's plum pudding model of the atom म्हणजे काय, थॉम्सनचं प्लम पुडिंग जे मॉडेल आहे त्याविषयी आपण माहिती घेत आहोत. तर बघा काय दिले तर सी द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम पुट फोर्थ बाय थॉम्सन in the year 1904 is the first model of atomic structure. लक्षात घ्या काय म्हटलेलं इथं की प्लम पुडिंग मॉडेल ऑफ द ॲटम म्हणजे हा जो ॲटम आहे त्याचं जर प्लम पुडिंग मॉडेल तयार केलं म्हणजे त्याचं एक प्रारूप तयार केलं पुट फोर्थ बाय थॉम्सन्स म्हणजे थॉम्सन्स जो आहे हा सायंटिस्ट याने हे प्लम पुडिंग मॉडेल तयार केलेलं आहे या ॲटमचं. कोणत्या साली? इन द इयर 1904 1904 मध्ये. आणि इट इज द फर्स्ट मॉडेल आणि हा एक फर्स्ट मॉडेल आहे ॲटॉमिक स्ट्रक्चरचा. लक्षात घ्या हा एक पहिलाच मॉडेल होता. लक्षात घ्या ह्या ॲटॉमिक स्ट्रक्चरचा. मग अकॉर्डिंग टू धिस मॉडेल या मॉडेलचा हा जो मॉडेल आहे प्लम पुडिंग मॉडेल च्या नुसार अकॉर्डिंग टू धिस मॉडेल पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम. म्हणजे ह्या जो ॲटम आहे जो अणू घेतलाय त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज असतात ते पूर्णपणे काय डिस्ट्रीब्यूट झालेले पूर्ण भागामध्ये त्या ॲटमच्या असं तो म्हणताय. अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड इन इट. आणि काय झाले आहे तिथं जर निगेटिव्हली चार्ज ॲटम सुद्धा एम्बेडेड. बघा प्रत्येक ठिकाणी काय पॉझिटिव्ह चार्ज पण आहे आणि तिथंच काय आहे एम्बेडेड झाले निगेटिव्हली चार्ज ॲटम किंवा चार्ज इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज त्या ॲटम मध्ये आहेत पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट झालेले आणि काय म्हटले निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड इन इट आणि याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन काय झाले एम्बेडेड केलेलं आहे म्हणजे तिथे ते पुरलेले आहे असं तो म्हणतो. मग पुढे काय पुढे म्हणता बघा द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज द डिस्ट्रीब्युट झालेले जे पॉझिटिव्ह चार्ज येतात बघा पॉझिटिव्ह काय डिस्ट्रीब्युटेड चार्ज आहेत. द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत त्याला निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते बॅलन्स करतात. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोघं एकमेकांना कसे बॅलन्स करतात. जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह तिथं त्या ॲटम मध्ये असं त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन आणि देअरफोर द ॲटम बिकम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणून तो जो ॲटम आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. का बरं बॅलन्सिंग झाली ना. जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह जर सेम सेम असतील त्यांचे नंबर तर तो ॲटम कसा असणार आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार आहे. लक्षात घ्या तो विद्युत प्रभारदृष्ट्या तो उदासीन असणार आहे असं या जे थॉम्सन हा जो सायंटिस्ट आहे याने सांगितलं. त्याने असं तो एक त्याच्याविषयी त्यांनी माहिती दिली. लक्षात घ्या असं त्याचं म्हणणं होतं. अलग लक्षामध्ये पोरांनो सिंपल आहे. हॅलो स्टुडंट, नाव वी हॅव टू स्टार्ट न्यू चॅप्टर न्यू टॉपिक रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. न्यू टॉपिक स्टार्ट. ओके. Rutherford studied the inside of atom by his celebrated scattering experiment and put forth the nuclear model of atom in the year 1911. याचा अर्थ काय पूर्ण बघा हा जो रुदरफोर्ड आहे. आता आपण जस्ट काय पाहिलं रे आपण थॉम्सन विषयी माहिती घेतली. थॉम्सनचं जे प्लम पुडिंग जे होतं ॲटम त्याची माहिती घेतली. आता आपण रुदरफोर्डचं काय मॉडेल त्याच्याविषयी माहिती घेऊया.
तर रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल, त्याने सुद्धा एक मॉडेल तयार केलं ऍटम विषयी रुदरफोर्डने. तो कोणता आहे? न्यूक्लिअर मॉडेल ऑफ द ऍटम. तर रुदरफोर्ड स्टडीड इनसाइड द ऍटम. तर रुदरफोर्डने काय केलं, जे ऍटम असतात त्याचा अंतरंग काय आहे त्याच्याविषयी त्याने अभ्यास सुरू केला. आणि बाय ही इज अ सेलिब्रेटेड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, आणि हा एक्सपेरिमेंट त्यांनी सेलिब्रेट केलाय कारण तो एक सक्सेसफुल झालेला एक एक्सपेरिमेंट आहे म्हणून त्यांनी सेलिब्रेट केलं. अँड पुट फोर्थ द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम इन द इयर 1911. आणि त्याने शेवटी हा ऍटमचा जो न्यूक्लिअर मॉडेल आहे हा 1911 मध्ये त्यांनी हा जगापुढे आणलेला आहे. त्याने ते शोध करून दाखवलं. रुदरफोर्ड टूक अ व्हेरी थिन. रुदरफोर्डने काय केलं सर्वात पहिले, त्याचा पुढे काय होता बघा. रुदरफोर्ड टूक अ व्हेरी थिन गोल्ड फॉईल. रुदरफोर्डने काय केलं, एक सोन्याचा बारीक असा पत्रा घेतला. त्या पत्राची जी थिकनेस होती, जी जाडी होती, किती होती? 10⁻⁴ मिलीमीटर mm. अँड बंबार्डेड इट विथ अ पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल इमिटेड बाय अ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. लक्षात घ्या, त्याने काय केलं, बंबार्डेड इट विथ अ पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल. त्याने त्या पत्र्यावरती पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल अल्फा पार्टिकल जे आहे पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकलचा मारा केला, बंबार्डेड केला, त्या पत्र्यावरती मारा केला, जे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट पासून निघतात. आणि त्या आकृतीमध्ये दाखवलेले खाली बघा, तुम्ही पाहू शकता, दाखवतो तुम्हाला आकृती बघा, या पद्धतीने त्याची आकृती आहे. हे बघा, हे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे आणि त्याच्यापासून अल्फा जे पार्टिकल्स आहेत पॉझिटिव्हली चार्ज त्याचा मारा ह्या पत्र्यावर केला जातोय. बघा, मध्ये हा गोल्ड फॉईल आहे त्याच्यावर मारा करताय लक्षामध्ये. मग पुढे बघा, आपण पाहूया आता काय म्हटलेलं आहे इथं. मारा केला ऍज शोन द फिगर मध्ये पाहिलं आपण. आणि ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल. आणि त्याने अल्फा पार्टिकलचे जे पाथ आहे, जे अल्फा पार्टिकल निघताय आणि त्याच्या कोणत्या मार्गाने ते येत आहे ते त्यांचं ऑब्झर्वेशन केलं. आणि ही मीन्स ऑफ अ फ्लोरोसंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉईल. आणि त्या गोल्ड फॉईलच्या अवतीभोवती काय केलं, एक फ्लोरोसंट स्क्रीन लावून दिली आहे. बघा, हा गोल्ड आहे, त्याच्या अवतीभोवती बघा एक फ्लोरोसंट स्क्रीन लावलेली आहे. आणि कोणत्या कोणत्या मार्गाने जे अल्फा पार्टिकल स्प्रेड होत आहे ते दिसत आहे त्याला आकृतीमध्ये. बघा, त्यांनी हा प्रयोग केलेला आहे, पोरांनो लक्षात घ्या व्यवस्थित. तर बघा, परत सांगतो, ही ऑब्झर्व फ्लोरोसंट काय केलं, ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल. आणि तो अल्फा पार्टिकलचे जे मार्ग काय तो पाहू लागला. कसा? बाय मीन ऑफ द फ्लोरोसंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉईल. गोल्ड फॉईलच्या अवतीभोवती एक फ्लोरोसंट स्क्रीन लावून दिली, तेव्हा ते पाहू लागला. आणि इट वॉज एक्सपेक्टेड दॅट, त्याच्या जिला जे एक्सपेक्ट केलं होतं ते एक्सपेक्ट झाल्यानुसारच, म्हणजे इट वॉज एक्सपेक्टेड, जे ते एक्सपेक्ट केलं होतं की मला असं दिसू शकतं तसं झालंय. बघा, इट वॉज एक्सपेक्टेड दॅट अल्फा पार्टिकल शुड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल. अल्फा पार्टिकल होते ते काय होत होते रे, गोल्ड फॉईल पासून पुन्हा परावर्तित होत होते, रिफ्लेक्ट होते ते मागच्या दिशेने, जसे गेले त्या दिशेने परत मागे पण येत होते. इफ द पॉझिटिव्हली चार्ज मास वेअर इव्हेंटली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ऍटम. पण तुम्हाला असं दिसतं इथं की पॉझिटिव्हली काय म्हणतात, इफ द पॉझिटिव्हली चार्ज मास, जे पॉझिटिव्हली चार्ज मास आहे, लक्षात घ्या, हा लक्षात आलं तुमच्या इथं, की म्हणजे असे पॉझिटिव्हली जे धनप्रभारित म्हणतो त्याला आपण, पॉझिटिव्हली म्हणजे काय, धनप्रभारित. काय म्हटलं इथं, त्याने एक्सपेक्ट केल्याप्रमाणे काय रे, इफ द पॉझिटिव्हली चार्ज मास वेअर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ऍटम. म्हणजे ऍटमच्या मध्ये काय होते, एक सारखे डिस्ट्रीब्युट होत होते. पॉझिटिव्हली जे चार्ज होते मास ते काय होते, डिस्ट्रीब्युट होते, आतल्या साईडला काय होते, सर्व डिस्ट्रीब्युट होताना दिसत होते. आणि अनएक्सपेक्टेडली, म्हणजे त्याने एक्सपेक्टेशन केलंच नव्हतं, अनएक्सपेक्टेडली मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल वेंट स्ट्रेट थ्रू द फॉईल. त्याला असं दिसलं काही अल्फा पार्टिकल त्याने विचार बी नव्हता केला की डायरेक्ट एखादे स्ट्रेट जात होते आरपार. त्याचं डायरेक्ट तुम्हाला दिसतं इथं बघा, असे ते बाहेर निघताना दिसत होते या पत्राच्या बाजूला. हे बघा, म्हणजे मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल वेंट स्ट्रेट थ्रू द फॉईल. फॉईलच्या मधून सरळ निघून जात आहे असं दिसतंय, त्याने असा विचारही नव्हता केला. and the small number of alpha particle get reflected from the original path through the small angle. आणि काही अल्फा पार्टिकल जे होते ते रिटर्न होत होते आणि काही अल्फा पार्टिकल ओरिजिनल पाथ पासून काही अँगल मध्ये रिफ्लेक्ट होताना दिसतात. बघा, काही त्याच दिशेने परत आले तर काही अँगल मधून ठोकवून त्याला रिफ्लेक्ट होत आहे, परत जात आहे, परत रिफ्लेक्ट होऊन रिटर्न येत आहे. पण काही अल्फा पार्टिकल डायरेक्ट त्याच्या मधून गेलेले दिसत आहे, स्ट्रेट बघा पत्र्याच्या मधून जाताना दिसत आहे. हा त्याचा प्रयोग झालेला आहे, केला त्याने, त्याला दिसलं तसं. म्हणून अ स्टील स्मॉलर नंबर ऑफ अल्फा पार्टिकल गेट
डिफ्लेक्टेड थ्रू द लार्ज अँगल अँड सरप्राइझिंगली त्याला सरप्राईज झालं काय, 1 अल्फा पार्टिकल आउट ऑफ 20,000 bunch back in the direction opposite to the original path. आणि त्याला असं दिसलं की मोठ्या प्रमाणात जे अल्फा पार्टिकल होता सरप्राईज झाला की 1 अल्फा पार्टिकल आउट ऑफ 20,000 बंच, म्हणजे 20,000 असे बंच असलेले, लक्षात आहे त्यांच्यामधलं काही अल्फा पार्टिकलचा होता एक तो डायरेक्ट अपोजिट डायरेक्शन ओरिजिनल पाथने सरळ आलेला आहे. म्हणजे लक्षात घ्यायचा असा अर्थ आहे की 20,000 अल्फा पार्टिकल आहे, त्यांच्यापैकी एक अल्फा पार्टिकल किंवा एक अल्फाचा कण मेन मार्गाने मागे आलेला दिसला बघा ओरिजिनल पाथने, तो काय होते मागे आलेला आहे, उलट दिशेने तो मागे आलेला आहे असं त्याला दिसलं. म्हणजे काही अल्फा पार्टिकल अँगलमध्ये फाकून गेले, म्हणजे काही जे अल्फा पार्टिकल होते जे अल्फा पार्टिकल तिकडे फाकून गेले, पण एक असा 20,000 अल्फा पार्टिकल पैकी एक असा होता की तो त्याच मार्गाने परत रिटर्न आलेला तिला दिसलेला आहे. असं त्याचा हा प्रयोग तिला दिसला. तिने मग तिने विचार पण केला असं काय होतं, तिने फक्त प्रयोग करून पाहिला आणि तिने विचारणं म्हणजे त्याने काही काय म्हणतो आपण एक्सपेक्ट केलं होतं आणि काही न केलं असताना सुद्धा ते तिथं तिला तो प्रयोगात दिसून आलेला आहे की काही अल्फा पार्टिकल काय होतं रिटर्न येत आहे, काही बॅक होत आहे, तर काही अल्फा पार्टिकल त्या सोन्याच्या पत्र्यामधून आरपार जाताना दिसत आहे, हे तिला दिसलं तिथं आणि तो प्रयोग तिचा सक्सेस झाला. लक्षात घ्या. पुढे बघा काय म्हणतो आणखी, अ लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल दॅट वेंट स्ट्रेट थ्रू द फॉइल इंडिकेट्स दॅट वेअर वॉज नो ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. म्हणजे याचा अर्थ काय रे की मोठ्या संख्येने जे आरपार गेलेले जे अल्फा पार्टिकल होते किंवा अल्फा कण होते ते असे दर्शवलं आपलं असं दर्शवतं की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा न होता असं तिथं वाटवतं. बघा तिथे नो ऑब्स्टॅकल म्हणजे कोणत्याही प्रकारचा अडथळा तिथं नाही, की जे लार्ज नंबर ऑफ पार्टिकल आहे ते स्ट्रेट त्या फॉइल मधून जात आहे आणि ते काय इंडिकेट करताय आपल्याला की त्यांच्या रस्त्यामध्ये कोणीच नाहीये, कोणताच अडथळा नाही, ते सरळ निघून गेले. तो पत्रा सुद्धा त्यांना अडथळा वाटत नाही, ते अल्फा पार्टिकल सरळ चालले गेले असं तिथं दिसतंय. आणि इट मीन्स दॅट याचा अर्थ काय, देअर मस्ट बी मेनली अँड एम्प्टी स्पेस इनसाइड द ॲटम इन द सॉलिड गोल्ड फॉइल. ती सोन्याचा पत्रा आहे आणि त्याच्यामधून ते अल्फा पार्टिकल आरपार जात आहे. म्हणजे काय रे की त्या पत्राच्या मध्ये ते जो पत्र आहे तिथं काहीतरी बारीक असा स्पेस आहे, स्पेस इनसाइड द ॲटम, त्या ॲटमच्या मध्ये काहीतरी जागा आहे, काहीतरी छिद्र आहे, काहीतरी जागा आहे असं तो वाटतं, तसं दिसतंय. प्रत्यक्ष जागा आहे का, पण तो अल्फा पार्टिकल कसा गेला रे आरपार असं त्याचा विचार करू लागला तो. बघा मग तिला तसं वाटलं की याचा अर्थ असं होतोय की त्या सोन्याचा पत्रा जो आहे तो सॉलिड आहे आणि त्याच्यामधून जे अल्फा पार्टिकल आरपार जाऊ शकतात, मग तिथं काहीतरी जागा आहे. The small number of alpha particles that get deflected through a small or big angle must have faced an obstacle in their path. बघा small alpha particles that get deflected through a small, काही जे लहान अल्फा पार्टिकल होते लक्षात घ्या, मग थोडेफार जे अल्फा कणांचे जे लहान कण होते किंवा ते लहान कण मग त्यांचं जे काय म्हणतो आपण ते काय म्हणताय रिफ्लेक्ट होतात, डिफ्लेक्ट होतात, ते मोठ्या अँगलमधून काही लहान अँगलमधून ते डिफ्लेक्ट झालेले आहेत. बघा म्हणजे ते डिफ्लेक्ट का झाले रे, इथं अर्थ काय समज, स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल दॅट गॅट डिफ्लेक्टेड थ्रू अ स्मॉल, म्हणजे जे लहान अल्फा पार्टिकल होते काही प्रमाणामध्ये ते काही कमी अँगलमध्ये डिफ्लेक्ट झाले आणि काही अल्फा पार्टिकल्स होते ते मोठ्या अँगलमध्ये डिफ्लेक्ट झालेले आहेत. लक्षात घ्या. मग त्यांच्या ते डिफ्लेक्ट का झाले, मग त्यांच्यावर काही अल्फा पार्टिकल आरपार जात आहे यार आणि काही अल्फा पार्टिकल रिटर्न का बरं येतात ठोकवून, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी ऑब्स्टॅकल आला, काहीतरी अडथळा आलेला आहे. म्हणजे ज्यांना अडथळा आलाय ते रिफ्लेक्ट झाले, ज्यांना अडथळा आले नाही ते आरपार चालले गेले असं लक्षात येत आहे. म्हणजे इट्स मीन्स दॅट पॉझिटिव्हली चार्ज अँड हेवी पार्ट कॉझिंग ऑब्स्ट्रॅक्शन वुड बी इन द सेंटर ऑफ द ॲटम. म्हणजे हे लक्षात आलं की जो सोन्याचा पत्रा आहे त्याचा जो ॲटम आहे ते जे मध्ये अडथळा जो येत होता तो अडथळा म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे अडथळा जो येतोय तो काय आहे, सर्व पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि ते हेवी आहे असं लक्षात आलं. आणि फ्रॉम धिस रुदरफोर्ड पुट फोर्थ न्यूक्लिअर मॉडेल
फॉर ॲटम ॲज फॉलो. आणि अशा पद्धतीने रुदरफोर्डचा जो न्यूक्लिअर मॉडेल आहे तो आपण आणखी अशा पद्धतीने त्याने काय केलं इथं तो फोर्थ न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम ॲज फॉलो अशा पद्धतीने मांडलेला आहे. लक्षात घ्या. पुन्हा इथं थांबू आता आपण. मोठा टॉपिक होता हा. ठीक आहे, इथं स्टॉप करूया. नाही उमजलं तुम्ही मला फोन करून विचारा किंवा शाळेत येऊन विचारा तरी चालेल. मी रोज शाळेमध्ये असतो सकाळी 8 ते 11. ओके, बाय.